तर आज आपण बोलणार आहोत श्रावण आणि शिवच्या संबंधांबद्दल. तर श्रावण हे शिवसाठी एवढं खास काय आहे? तर श्रावणामध्ये शिवने समुद्र मंथनातून निघालेलं जे हलाहल आहे, जे विष आहे, ते शिवने स्वतःच्या गळ्यामध्ये धारण केलं होतं. तर श्रावणामध्ये सिंपल रेमेडीज परफॉर्म केल्याने आपण आपल्या आयुष्यातलं विष, आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करू शकतो. तर ह्याच्यामध्ये मी 2 रेमेडीज बद्दल बोलणार आहे. पहिली रेमेडी आहे क्षणिक शिवलिंग. तर श्रावणाच्या महिन्यामध्ये क्षणिक शिवलिंग बनवून आपण वेगवेगळ्या ग्रहांना कसं खुश करू शकतो, कसं आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, ह्याच्यावर मी इंडिव्हिज्युअल व्हिडिओ बनवणार आहे. पण आज जो समाजातला सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे, हे आहे मॅरिड लाईफ आणि रिलेशन्स. तर जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये 7वं घर किंवा 7व्या नंबरची राशी लिब्रा जेव्हा प्रॉब्लेममध्ये जाते, जसं की तिथे गरम ग्रह येतात, जसं की मंगळ झालं, सूर्य झालं, केतू आहे. तर तो लिब्रा किंवा 7वं घर हे प्रॉब्लेममध्ये येतं आणि त्याच्यामुळे आपले रिलेशनशिप्स खराब होतात. तर श्रावणाच्या महिन्यामध्ये महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैन ला भेट दिल्याने लिब्रा आणि 7वं घर इम्प्रूव्ह होतं, आपली मॅरिड लाईफ इम्प्रूव्ह होते, आपले लोकांशी रिलेशनशिप्स इम्प्रूव्ह होतात.